ते बघ पेपर मध्ये सत्यदादाबद्दल काय छापून आलंय, वाच. सत्यजित सुर्वे उर्फ सत्या लॉकअप मधून पळाला. कुणी छापलं हे आणि का छापला सर? कुणी दिला यांना अधिकार? पळून नव्हतं जायला पाहिजे त्यांनी. हे सत्य असं वागलं असं वाटलंच नव्हतं कधी. आतोबा हे खोटं आहे. मी कुठं काय बोललो ते, पण पेपरवाले काही खोटं लिहितील होय, ते काही येड्यात का लिहायला? त्यांनी एवढं छापले की मोठ्या ठळक अक्षरात. अगं नुसतं पेपर मध्ये छापून नाही आलं, बाहेर पत्रकार पण जमलेत. काय? मी बघते. मंजू थांब. हे बघ तू अजिबात बाहेर जाऊ नकोस. ते पत्रकार तुला अडवतील, उगाच काही बाईच्यावर अडचणीत आणतील. तेव्हा तू बाहेर जायचं नाहीस, कळलं? आई अगं किती टेन्शन घेतेस. काय नाही होणार मला. आणि असं काही विचारणार आहेत ते? नाही नाही, मी म्हणलं ना बाहेर जायचं नाही म्हणून. अगं उगाच एकाच दोन होईल काहीतरी. हे बघ तू शांत राहा, बाहेर जाऊ नको, कळलं? आई आई ऐक, आपल्याला आता शांत राहून चालणार नाही. काहीतरी बोलावंच लागेल. हे बघा, या लोकांनी सत्याबद्दल काहीतरी खोटं नाटं पेपरमध्ये छापले. आता जर आपण काही बोललो नाही ना, या खोट्या बातमीवर जगाचा विश्वास बसेल आणि आपली सत्याची बाजू हे कुणालाच नाही कळणार. आई प्लीज आता अडवू नकोस मला, जाऊ दे प्लीज. बरं ठीक आहे, चल. कौतुक कौतुक केवळ कौतुक. कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेब मी पुसतो. टिपतोय ना मी. टीप टीप. माणसाने घाबरावं, माणसाला भीती असावी. त्यानं काय चुकीचं काम केलं असेल तर ना. एवढं चांगलं काम केल्यावर कशाची आली भीती? याच्यामुळं थोडं का होईना सत्याबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण होईल. दादासाहेब अहो, तो बिळातनं बाहेर यावा म्हणून हे करणं गरजेचं होतं. आता तो चवताळेल, रागारागामध्ये बाहेर येईल.